हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन, अंजली दमानी यांचा आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप, एसआयटी मधील पीएसआय महेश विज्ञानचा कराडसोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी मधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव, बजरंग सोनवणेंचा आरोप, तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार असाही सवाल उपस्थित। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानेच देशमुखांची हत्या, आका आजही मंत्रिमंडळात बसल्यात, राऊतांचा आरोप, बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त करण्याचीही मागणी। बीड प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सांगळे, आंधळेने 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती, चौकशीत उघड। राज्य सरकारच्या जमा आणि खर्चात ताळमेळ नाही, कॅगकडून चिंता व्यक्त, तर राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचंही अहवालात नमूद। बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप, 2000 विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली। 2,000 5,000 याच्यापेक्षा तर बरं झाल्यापेक्षा। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कोणतीही घोषणा नाही। शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा, सुजय विखेंची साई संस्थान प्रशासनाकडे मागणी, जेवणासाठी लागणारे पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची विनंती। 10 वर्षांनंतर भारताचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर।